पाहताय न्यूज 18 लोकमत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येते। यामध्ये आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका दाखल करण्यात आला आहे। त्यामुळे आता आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे एवढंच नाही तर जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या सगळ्या आरोपींवर मकोका लावण्याची मागणी जोर धरत होती। संतोष देशमुख यांचे कुटुंबीय गेल्या अनेक दिवसांपासून न्याय कधी मिळेल याच्या प्रतीक्षेत असताना ही मकोका लावण्याची कारवाई झाली आहे। अनेक दिवस मकोका लावण्याची मागणी होत होती, पण हा कायदा नेमका काय आहे ज्यामुळे या सगळ्यांना आता सुटकेत प्रचंड मोठा अडथळा निर्माण झालाय। पाहूयात आपण मकोका कायदा नेमका काय आहे आणि त्याच्यामुळे काय फरक पडेल। मकोका लावल्यामुळे पोलिसांना 180 दिवस तपासासाठी मिळतील, म्हणजे दर 8 दिवसांनी किंवा 10 दिवसांनी न्यायालयात जाऊन जो जामीन घ्यावा लागत होता त्यातून आता पोलिसांची सुटका होईल, कारण 180 दिवस त्यांना जामिना व्यतिरिक्त किंवा त्या सगळ्या प्रक्रियेच्या व्यतिरिक्त पोलीस कोठडीत ठेवता येऊ शकतं। पोलीस कोठडीत 180 दिवसात आरोपपत्र दाखल केले जाऊ शकतात, अर्थात न्यायालयाकडे अर्ज केल्यानंतर 180 दिवसांची मुदत वाढवली सुद्धा जाऊ शकते न्यायालयाकडून। मकोका लावल्यानं गुन्हेगाराला लवकर जामीन मिळत नाही। सर्वसाधारणपणे संघटित गुन्हेगारी कायदा आहे हा, आणि या कायद्यातल्या तरतुदी अशा आहेत, बाकीची जी कलमं आहेत ती अशी आहेत की केवळ 180 दिवस नाही तर त्याहीपेक्षा जास्त काळ यात जामीन मिळणं हे अत्यंत अवघड होतं। आरोपीची कबुली आणि जबाब हा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतो। अनेकदा असं होतं की पोलिसांच्या कस्टडीत असताना आरोपी एक जबाब देतो, पण न्यायालयात गेल्यानंतर तो जबाब अनेकदा फिरवला जातो, असं आपल्याला अनेक केसेसमधनं समोर आलंय। पण मकोका या कायद्याचं आणि कलमाचं वैशिष्ट्य असं आहे की आरोपी जी कबुली किंवा जबाब देतो तोच कबुली किंवा जबाब हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो। हा अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा आहे। अंडरवर्ल्डचं कंबरडं मोडण्यासाठी सरकारनं हा कायदा प्रत्यक्षात आणला होता, आणि त्यामुळे हा मकोका कायदा आता सगळ्यांना लावण्यात आल्यामुळे एक मोठा फायदा होणार आहे की या सगळ्या आरोपींना आता 180 दिवसांपर्यंत पोलीस कस्टडीत ठेवता येईल आणि त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकेल। आम्ही पहिल्या दिवशीपासून आमची मागणी तीच आहे, अजून सुद्धा वाल्मिक कराडला मोक्यात घेतलं नाही। आमची पहिल्यापासून मागणी आहे की जो मास्टर माइंड आहे, जे मोबाईलचे सीडीआर आहेत ते सीडीआर तपासून कोण कोण त्याच्यामध्ये वाल्मिक अण्णा कराड आहेत किंवा त्यांच्या वरिष्ठांनी सुद्धा तिथं तपास थांबवण्यासाठी फोन जर केला असेल, ही महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो। कारण का प्रकरण झाल्यानंतर तिथं आपले वाघ मनोज दादा जरांगे पाटील बसल्यानंतर तिथं गुन्हा दाखल झाला। यांना तुम्ही मोका लावला, चांगलं केलं, पण मोका लावून जो कुणी मुख्य आहे त्याला बाजूला सारायचंय आणि आमचं लक्ष त्याच्यावर मोक्यावर केंद्रित करायचंय, असं जर कुणी सरकार मायबापाकडून करत असेल तर ती चुकीचं आहे असं मला वाटतंय। त्याच्यामुळे या मोक्यामध्ये सुद्धा जो मास्टर माइंड नावाचा खंडणीखोर बसलेला आहे जेलमध्ये, त्याला त्याच्यात घेतला पाहिजे। त्याचे सीडीआर तुमच्याकडे आहेत। फार मोठं प्रकरण आहे। माझी चिंता ही आहे की पक्ष जात याकडे पलीकडे जाऊन याकडे बघितलं पाहिजे। हे जे खंडणीचे प्रकार चाललेले आहेत महाराष्ट्रामध्ये कोण गुंतवणूक करेल? जर या अशा खंडणीच्या प्रकाराला राजाश्रय असेल, सरकारच्या आशीर्वादाने सगळे प्रकार चालले असतील तर आपण काय मेसेज देतोय? ही सगळी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची जबाबदारी आहे की तरी महाराष्ट्रातले खंडणीखोर ज्या ज्या ठिकाणी असतील सगळ्यांना मोडून काढलं पाहिजे आणि सरकार कडक भूमिका घेणार हे दिसलं पाहिजे। तिकडे संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचा निषेध म्हणून धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा निघाला। यावेळी सुरेश धस अत्यंत आक्रमक भूमिकेत पुन्हा एकदा दिसले। दरम्यान केजमध्ये
दलित मुलीला झालेल्या मारहाणीत ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हा दाखल करू नका असा आकानं पोलिसांना फोन केला होता. त्या आकाला सुद्धा मुख्य आरोपी करा अशी मागणी सुरेश धस यांनी केली. तर आका सुद्धा बिनभाड्याच्या खोलीत गेला पाहिजे, 7 जणांना मकोका लावावा आणि 8व्याला सुद्धा लावावा असं वक्तव्य धस यांनी केलं. आमच्या संतोषला कोणत्या पद्धतीने मारलं हो तुम्ही? सलग 4 तास याचना करतोय तो, विनंती करतोय, बाबा हो मी तुमचे नाव कोणाला सांगणार नाही, मला मारू नका रे, मला मारू नका. मला पाणी पाजा म्हणल्यावर ह्यांनी दुसरं काहीतरी पाजलं हो, ज्याचा उल्लेख मी करू शकत नाही. इथं माझ्या माय मावल्या बसलेल्या आणि धाय मोकलून रडत होता माणूस. त्याचे व्हिडिओ कॅसेट काढलेत आणि दुसऱ्यांना दाखवले. बघा याला आम्ही कसं मारतोय. आणि तिकडून आका सांगत होता, बहुत अच्छे मार रहे और मारो. की ज्याने कोणी फोन करून सांगितलं यांची ॲट्रॉसिटी घेऊ नका आणि यांची खंडणीचा गुन्हा घेऊ नका, तो याच्यातला प्रमुख आरोपी झाला पाहिजे. आणि त्याचं नाव आहे आका. मी जे आका म्हणतो ना, तो आका आहे. आकाने सांगितलंय इसका फिर्याद नाही घेणे का. आणि त्या आकाचं सुद्धा बोलणं झालं असेल तर आका बरोबर आकाचा आका सुद्धा घ्यायला पाहिजे. कुठं? बिनभाड्याच्या खोलीत. तसले चेहरे, याच्या चेहऱ्यावर एखादा टाका पडलेला आहे का? याला कुठेतरी फायटर लागलेला आहे का? यापूर्वी तुम्ही फायटरनं मारलं, कुकरीने मारलं, कत्तीने मारलं, त्याला कशाने मारलं? टीव्हीवरती पट्ट्या आल्यात ना. इतकं मारायला तुमचं काय केलं तर रे बाबा हो? फक्त तुमच्या खंडणीच्या आडव्याला आलता आणि दलिताच्या पोराला मारलं म्हणून आडवा उभा राहिला. 7 जणांना आज मोका लागलाय. राहिलेला 8वा सुद्धा मोकात गेला पाहिजे. 8 अटकेन 7 जणाला लागलाय. 302 सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे. आका म्हणत असेल मेरा कुछ संबंध नहीं है, तूच तो मेन है. तिकडे वाल्मिक कराड याच्यानंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड हा देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण सुशील कराडवर सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल करण्याची मागणी करण्यात आली. या याचिकेत सुशीलवर रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लुटमार केल्याचा आरोप करण्यात आलाय. यामुळे या प्रकरणानं आता सुशील कराडच्या अडचणी सुद्धा वाढू शकतात. सुशील कराडनं त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत 2 बल्कर ट्रक, 2 कार, परळीतील प्लॉट